नमस्कार. दुपारच्या 12-1 वाजलेले आहे. तर काय उन्हाळा सामान आज केलंच नाही आहे. आणि कालच्या कुरड्या केलेल्या इथं कशा वाळतात बाजूवर. तर काल पाऊस आलता तर वाळल्यात ह्या चांगल्या आता. आणि काय होतं माहिती आहे का, दुपारी पडतं सकाळ सकाळ कडक ऊन चांगलं आणि पुन्हा नंतर पाऊस येतो. पाऊस आल्यावर मग ते पावसात भिजलेलं कुठं ठेवत बसा, ती काय थोडं असतं का, जास्त लय केलेलं असतं त्यामुळे ठेवत. काल पण ही आमचे लेकुरडे काढताना अपघात झाली. असं 3 वाजता 3:30 वाजता आलं आबाळ म्हणलं म्हणूच तर आलं, काढूच तर करूच तर ना आहे तर आणूच तर पत पाऊस आला. लय पाऊस आला. काल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता, मागच्याच कॅमेऱ्यातनं पाऊस आलाय. मग सामान करायचं आहे, बाजरीचे खारोडे आहेत, पण अजून चकल्या करायच्यात, बटाट्याच्या वेपर्स करायच्यात. पण काही पाऊसच असं येते 12-1 वाजता, ते ठेवायचं एवढं मोठं कुठं, आणि थोडं करावं तर त्यात कुठं वेळ घालत बसा. म्हणून 10-10 किलोचे असतात. त्यामुळे मग आता सुट्ट्या दिल्या 2-3 दिवस. पापड करायच्यात फक्त उडदाच्या डाळीचे. तर ते कुरड्या वाळतात आपल्या अशा कालच्या भारी. तर हे आहे अनिताताईचं घर. अनिताताईच्या घराच्या ह्याच्यातून बघा महाग सगळे आमच्या शेती मागच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवते. तर हे अशा कुरड्या आपल्या पाय भाजायला लागलेत चांगले असे. आणि हे बघा चिक गहू टाकला त्यात भिजायला. तर हे आपल्या कालच्या कुरड्या पांढऱ्या शुपट पाय भाजायला लागलेत बघा. आता हे आता 1-1.5 वाजता असं तावल. आणि इकडं मागं नर्सरी, तशी नर्सरी आणि शेतीच आहेत सगळी अशी. इकडं बघा अशी ही शेती आहे, नर्सरी. आणि इकडं कुठं झाडं बिडं काय त्यांनी लावलेले आहेत असे. तर त्यामुळे आम्ही काही केलंच नाही. उगा अपदा होती आणि ठेवायचं ही खराब होतं. पुन्हा हे वेपर्स काय टाकलेत बघण्यासाठी, वेपर्स लाल व्हायला लागलेत. थोडे 4-5 खिसलेत आणि टाकलेत, काय असेल ते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ऑर्डरसाठी नंबर आपला 99-22-68-98-51 यांना संपर्क करा. उन्हाळा सामान सगळं भेटून जाईल. ज्वारीच्या पापड्या आहेत तयार, कुरड्या आहेत तयार, पण अजून बटाटा चकली पण आहे. हिरव्या मिरचीची करायची, लाल तिखटाची थोडीच आहे, हिरव्या मिरचीची नाही आहे. उडदाच्या डाळीचे पापड आहेत, काय आहेत ते. आता एवढं जरा 8-10 दिवस जरा थोडं थांबायचं.